नमस्कार एंड अ वेरी वार्म वेलकम टू द वॉइस ऑफ कॉमन मैन न्यूज़ हिंदी एंड इंग्लिश। हमारे चैनल के चीफ एडिटर समीर कुरैशी के साथ आइए रुक करते हैं इस वक्त की खास खबर की ओर। आमच्या डोंगरी पोलीस स्टेशन मध्ये 2 सप्टेंबर 2025 रोजी सबीना गेस्ट हाऊस या ठिकाणावरनं जवळजवळ 3 किलो कोकेन हे आमच्या पथकाला मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण जप्त केलं होतं आणि एनडीपीएसच्या ऍक्ट अंतर्गत डोंगरी पोलीस स्टेशन या ठिकाणी हा जवळजवळ 15 कोटीचं कोकेन जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये काल चेन्नई जेलमधून 3 आरोपींना ट्रान्सफर आम्ही करून प्रोडक्शन वॉरंटच्या आधारे त्यांना अटक केलेली आहे आणि या गुन्ह्याचा पुढील तपास जो आहे तो चालू आहे। या गुन्ह्यामध्ये जे आरोपी 3 अरेस्ट केलेले आहेत त्यांची नावं आहेत तरुण कपूर, साहिल अत्तारी आणि हिमांशु शहा। या 3 आरोपींना आमच्या टीमने जे आहे ते अटक केलेली आहे। या व्यतिरिक्त अजून एक आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न आहे ज्याच्या संदर्भाने अधिक तपास चालू आहे व इतर त्याचे जे लिंक्स आहेत त्या संदर्भाने सुद्धा आम्ही तपास करत आहोत। हे जे कोकेन आणलं होतं हे तपासात जी काही प्राथमिक माहिती आहे त्याच्यामध्ये इथिओपिया या देशातून इकडे त्याची तस्करी करण्यात आल्याची माहिती प्राप्त झालेली आहे व त्या अनुषंगाने अधिक तपास आमची टीम करत आहे। या कामगिरीमध्ये एपीआय आमचे परिमल पाटील जे आहेत त्यांना ही माहिती प्राप्त झाली होती आणि त्या आधारे ते आणि त्यांची टीम यांनी ही उत्तम कामगिरी जी आहे केलेली आहे। या गुन्ह्याचा तपास आणि उत्कृष्ट कामगिरीमध्ये पीआय वाळेकर त्याचप्रमाणे पीआय रोकडे हे सर्व सिनियर पीआय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे। सर, हे जे 3 आरोपी अरेस्ट केले आहेत त्यांचा रोल काय आहे? आता याची जी तस्करी झालेली आहे या तस्करीमध्ये इथिओपियातून इथे आणणे आणि यातला महत्वाचा आरोपी आहे तरुण कपूर त्याला एनसीबीच्या टीमने ऍक्च्युली अटक केली होती, परंतु त्यांना हे कोकेन सापडलं नव्हतं कारण त्यांनी तशी माहिती त्यांना उपयुक्त दिली नव्हती। त्याला अटक केल्यानंतर आम्हाला जी माहिती प्राप्त झाली त्याच्या आधारे वर्कआउट करून हे कोकेन पोलिसांनी जप्त केलं होतं। म्हणून या केसचा जो आरोपींचा तपास आहे तो एनसीबी तर्फे करण्यात आलेला आहे। त्याचे डिटेल्स आम्ही घेतलेले आहेत आणि त्याच्या पुढे सुद्धा जाऊन आम्ही याचा तपास करत आहोत। सर, सबीना गेस्ट कोणी ठेवलं होतं काय? येस, हे तरुण कपूर जो आहे हाच आरोपी आहे। हा डोंगरी या ठिकाणी या गेस्ट हाऊसला आला होता आणि त्यानेच ते ठेवल्याचं आपल्याला तपासात निष्पन्न झालेलं आहे। तसे पुरावे सुद्धा आपल्या हातात आहेत। कोणाला सप्लाय करायला तर याचा अधिक तपास जो आहे तो सुरू आहे। 3 आरोपी आपण चेन्नईमधून अटक केली, जेलमधून ताब्यात घेतली। हे 3 आरोपींना एनसीबीने अरेस्ट केली? बरोबर आहे, एनसीबीने अरेस्ट केली। तिघांना एकत्र? हो, येस। म्हणजे एनसीबीने सुद्धा याच्यात अतिरिक्त काही ड्रग्ज जे आहे तिकडे जप्त केलं होतं आणि त्या गुन्ह्याची आम्ही कागदपत्र आणि इतर माहिती प्राप्त करत आहोत आणि त्या चेनमध्ये हा एक आरोपी जो आहे यातला तरुण कपूर नावाचा तो सुद्धा मिळाला होता, परंतु त्याच्याकडनं त्यांना हे ड्रग्ज जप्त करता नाही आलं आणि मग ते आपण जप्त करून गुन्हा दाखल केलाय आणि आता आपणही या गुन्ह्याचा तपास जो आहे तो करत आहोत। अंडरवर्ल्ड कनेक्शन वगैरे काय अधिक तपास चालू आहे, तशी अजून आमच्याकडे कोणती प्राथमिक माहिती नाही। सबीना गेस्ट हाऊस ड्रग्ज मिळालं तेव्हा काही इन्फॉर्मेशन करण्यात आली होती? ते आमचे सोर्सेसच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन मिळाली। आता एक गुन्ह्याचा तर त्यांच्या ऑब्व्हियसली रेकॉर्ड आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त जो आहे त्यांचा आमचे डिटेल्स घेणं चालू आहे, तो तपासचा भाग आहे। हे सप्टेंबर मध्ये घेतलेले असे अजून कोणतीही आमच्याकडे पुरावे नाही आहेत त्या संदर्भाने। जर काही तपासात झालं तर पुढील कारवाई करण्यात येईल। तरुणला अटक करून केली होती एनसीबी? तरुण कपूरला त्यांनी डोंगरीतूनच अरेस्ट केलेली आहे।
त्यांनी येऊन बऱ्यापैकी चेकिंग केलं होतं बऱ्याच ठिकाणी, पण त्यांना हे ड्रग प्राप्त नव्हतं झालं. ते आपल्या इन्फॉर्मेशन होती. हा एनसीबीची प्रायमरी इन्फॉर्मेशन होती ज्याच्यावर त्यांनी वर्कआउट केलं होतं, पण त्यांना पार्शियल सक्सेस मिळालं. पूर्ण सक्सेस जे आहे ते ड्रग मिळवण्यामध्ये आपल्याला मिळालं. सर हे तिन्ही आरोपी ओरिजिनली कुठून आहेत? हा जो तरुण कपूर आहे तो हिमाचल प्रदेशचा आहे आणि हे दोन कुठले दोन हिमाचलचे आणि एक साहिल कुठला आहे? साहिल अटकावले. ऍक्च्युली मला इंटरोगेशन करायला पण वेळ मिळालेला नाहीये. काही फिल्म इंडस्ट्रीमध्ये काय त्याचं सप्लाय वगैरे काय असं काही असे कोणते पुरावे नाही आहेत त्याच्याशिवाय तसं काही. येस सर हिंदीमध्ये फक्त मी बाईट देतोय की काय कारवाई केलेली आहे. बाकी काही प्रश्न विचारू नका मला. ये तीनों आरोपी पहले कोई गुनाह रजिस्टर 2 सितंबर 2025 को डोंगरी पुलिस स्टेशन ने कि जो हमारे ऑफिसर है एपीआई परिमल पाटिल और उनकी टीम को एक इंफॉर्मेशन मिली थी जिसमें एक सबीना गेस्ट हाउस से उस इंफॉर्मेशन के बेसिस पे लगभग 3 किलो का कोकेन हमने सीज किया था और 2 सितंबर को डोंगरी पुलिस स्टेशन में ये ऑफेंस रजिस्टर किया गया था. उन्हें इस ऑफेंस की जांच के दरमियान ये पता चला कि ये एनसीबी ने भी एक और ऑफेंस इसमें रजिस्टर किया हुआ है और उसमें 3 आरोपी जो है वो चेन्नई की जेल में है. ये कोकेन इथियोपिया से लाया गया था ऐसा बेसिक इंफॉर्मेशन प्राइमरी इंफॉर्मेशन इन्वेस्टिगेशन में मिला हुआ है और चेन्नई जेल से हमने 3 एक्यूज तरुण कपूर, हिमांशु शाह और साहिल अत्तारी इन तीनों को डोंगरी पुलिस स्टेशन ने अभी उनको ताबे में लिया है और उनको अरेस्ट किया है. इस ऑफेंस की आगे की जांच जो है वो जारी है. किया गया है उसका इंटरनेशनल मार्केट में कितना वैल्यू होगा? लगभग इस 3 किलो कोकेन का वैल्यू 15 करोड़ के करीब है. सर आपने कहा कि विदेश से लाया गया था, कैसे लाया गया था? कुछ प्राइमर फेसी जानकारी इसके बारे में जो है वो जांच चल रही है. सर डोंगरी इलाके में ही उतारना ऐसा कुछ मिला कि क्यों वहां उतारा गया? उसकी ऐसी बेसिक वजह हमें कोई बताई नहीं गई है. उसके बारे में हम जांच कर रहे हैं. डोंगरी के हमारे इलाके में ये कोकेन लाया गया था, इसकी बेसिक इंफॉर्मेशन हमें मिली थी, उसके इनपुट पे हमने जो ये कार्रवाई की है. सर तीनों लोग क्या मतलब इनका टारगेट ऑडियंस क्या था? स्टूडेंट्स थे क्या था? कुछ देखो अभी डिस्ट्रीब्यूशन और उसके जो फ्रंट और बैक लिंकेजेस है उसके बारे में जांच जो है हम कर रहे हैं. सर पीसी किती तारखेपर्यंत? 5 दिवसाची पीसी मिळालेली आहे. 18 पर्यंत. अभी की जांच जो है चल रही है. ठीक आहे. सगळ्या गेस्ट हाऊस काय नावाने वेगळं केस नाव होती? काय नाव ओरिजिनल नावानेच केलं. तो कधी आलेला? डिस्प्ले नहीं वो 3 महीने पहले जब किया है. कधी उतरला? एक्यूज हमारे पास नहीं थे इसलिए प्रेस उस टाइम पे नहीं लिया था. जब हमने अभी एक्यूज लाए हैं उसका जांच में हमें आगे के सोर्सेस मिलेंगे उसके ऊपर हम कार्रवाई करेंगे. ये कैप्सूल के फॉर्म में लेकर आए हाँ तो थोड़ा बोले किस फॉर्म में लेकर आए थे तो क्या ये एयर हो सकता है क्या? जो प्राइमरी इंफॉर्मेशन वही है कि वो एयर बाय एयर ही लाए गए थे ऐसा हमें, लेकिन उसका जो वेरिफिकेशन है वो हम करेंगे. इनफैक्ट एनसीबी ने जो केस किया था उसमें भी सिमिलर कैप्सूल उनको मिले थे, तो हो सकता है कि आधा उनको मिला है आधा माल हमको मिला है. बॉडी में कंसील करके लाते थे? उसकी जांच चल रही है उनका. ठीक है. मैं दूसरा जय हिंद, जय महाराष्ट्र. समीर कुरैशी, धन्यवाद.